खूप वाईट असा प्रकार सोलापुरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला, मर्डर करण्यात आलं राजकीय हेतुपुरस्सर. सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या. मी तुम्हाला 100% सांगते की आता त्या जे ते कुटुंबीय आहेत सर्वदे आणि शिंदे त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल. त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल हे फॅमिलीचा वाद आहे, कौटुंबिक वाद आहे. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. राजकीय हेतुपुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते. बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं. निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून जे जे काही महाराष्ट्रात घडत आहे, नगर परिषद निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल, ते अतिशय धक्कादायक गोष्टी अशा तुमच्या समोर येत आहेत. काल खूप वाईट असा प्रकार सोलापुरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला, मर्डर करण्यात आलं राजकीय हेतुपुरस्सर. सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या. मग आरोळवर आलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं प्रेशर असेल, 3च्या नंतर देण्यात आलेले एबी फॉर्म्स असतील, बरेच आरोज आम्हाला अजूनही जी पाहिजे ती माहिती महाविकास आघाडीला देत नाहीये. तुम्हाला हे माहिती अजूनही याद्या त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या नाही आहेत. कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी वेळेवर दिली जात नाही. खास करून RO2 जे असतील, मी आता मला नावं घ्यायची नाही आहेत, अजूनही ते इन्फॉर्मेशन देत नाही आहेत, याद्या देत नाही आहेत. CCTV फुटेज मागितलं गेलंय कारण का 100% 3च्या नंतर डॉक्युमेंट्स देण्यात आले खिडकीतून आणि रूल प्रमाणे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट, मग एबी फॉर्म असू देत नसू देत, तुम्ही ते 3 वाजल्यानंतर तुम्ही देऊ शकत नाही, स्वीकारू शकत नाही. पण जे इलेक्शन इन्चार्ज आहे, जे आता महानगरपालिका आयुक्त आहेत, ते पण उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, ढकलाढकलीची उत्तरं देत आहेत, एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतायत. पारदर्शकता बिलकुल नाही आहे. काल आपण बघितलं की विड्रॉवलसाठी फरफटत काही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी भाजपकडून नेण्यात आलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो मर्डर जो ह्या ठिकाणी झाला. मी तुम्हाला 100% सांगते की आता त्या जे ते कुटुंबीय आहेत सर्वदे आणि शिंदे त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल. त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल हे फॅमिलीचा वाद आहे, कौटुंबिक वाद आहे. पण मी प्रशासनाला विनंती करते आणि आता आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल, कारण का ते पण जर तिथे पण जर मॅन्युप्युलेशन होत असेल, तिथे पण जर दबाव होत असेल, तर मग आपण विश्वास कशावर ठेवायचा? एक ह्या देशात, ह्या लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन तर पूर्णपणे बिघडलंय, तर प्रशासनावर आपला विश्वास आहे. पण ते पण जर एका महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाला साथ देत नसेल लोकशाही जिवंत ठेवायला, तर आपण बघणार कोणाकडे? आणि म्हणून पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे आणि जे काय आहे ते नीट CCTV फुटेज असेल, कुटुंबाला जे CDRs कॉल्ड डेटा रेकॉर्ड्स असतील, सगळं नीट तपासून ह्याच्या मागे जे कोणी असेल त्यांची नावं समोर यायला पाहिजेत आणि इलेक्शन होईपर्यंत प्रशासनाने अतिशय नीट काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण का जसं मी म्हणाली, सामदाम आणि आता ह्यांना रक्ताची भूक बीजेपीला आली आहे. आज आमचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे, त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत, जीव मुठीत धरून ते लोक प्रचाराला लागलेत. खूप मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. बंडखोर जे आहेत त्यांना पण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे आणि आज ह्या पद्धतीत जर निवडणुका होत असेल तर तुम्ही निवडणुका घेताच का? मग तुम्ही जाहीर करा आणि डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत आणलंय. ह्या महाराष्ट्राची जी आहे एक लेवल होती ती तुम्ही इतकी खालच्या पातळीला आणली, इतक्या खालच्या दर्जावर आणली. पालकमंत्री असतील, त्यांचे वेगळे आमदार असतील, त्या पालकमंत्री पदाचं काहीतरी त्यांना रिस्पेक्ट असायला पाहिजे. ते तुम्ही एवढं खालच्या पातळीला येऊन ही इलेक्शन लढता आणि दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आणताय प्रशासनावर. काहीतरी लाज ठेवा, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि नाही तर तुम्ही बिनविरोध निवडणुका घेऊच नका आणि बिनविरोध सगळ्यांना डिक्लेअर करा.
हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास.